पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण खोऱ्यामध्ये सध्या शुकशुकाट। याच ठिकाणी अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार, 26 जणांचा झाला होता मृत्यू। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य, दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांच्यावर अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या, लहान मुलांना सुद्धा मारलं। आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजाण म्हटले, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात। नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एअरलिफ्ट।